जसं स्थल काल बदलत जातं, परिस्थिती बदलत जाते, तसं आचरण, उपासना पद्धती ही बदलत जाणार. व्रत गेल्या काही शतकांमध्ये म्हणता येईल असंच जन्माला आलंय, पण अत्यंत लोकप्रिय झालं कारण ते शक्य आहे करणं. पुरण घालणं, सवाष्ण जेवायला बोलवणं, यापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट काय आहे? पण ही समृद्धी मागत असताना देवतेने ती दिली, तर त्याच्यानंतर आपण काय करायचं? मी रांधलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट होवो आणि तो खाणाऱ्याला माझ्या मातृभावनेचा प्रत्यय येवो, ही शक्ती तुम्हाला द्यावीस म्हणून तुला दंडवत. क्या बात आहे. प्रत्येक धर्माचा उपवास वेगळ्या पद्धतीचा आहे, पण तरी उपवास ही संकल्पना सर्वत्र आहे. म्हणजे हे मला आता इतकं लिटरली अमेझिंग वाटतंय की आपण इतकं काळाला धरून हे करू शकतो आजही, पण तरीही आपल्या संस्कृतींनी त्याचा जो उद्देश सांगितलाय त्याला जराही धक्का पोहोचत नाही आहे. हीच पुन्हा संस्कृतीचीच गंमत आहे असं मला वाटतं की आपण जो अर्थ बघितला, इतका गाभा त्या सगळ्याचा पक्का आहे. ती परंपरा जी आपल्याला पुढे न्यायची आहे ती इतकी बळकट आहे, ती इतकी ऊर्जादायी आहे की ती ऊर्जा घेऊन त्याच्या बाजूला ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. येस. नमस्कार. वल्ली माणुसक्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. व्रतवैकल्यांचा विचार करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित आहेत. त्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. नमस्कार. आपल्या परंपरेचा गाभा मजबूत असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पुन्हा मगाशी आपण जी कल्पना बोललो युगधर्माची, ती इथे महत्त्वाची ठरते. कारण बदल अपेक्षित आहे, बदल होत राहणार हे कुठंतरी त्याच्यात गृहीत धरलंय. त्यामुळे 4 युगात जसा धर्म बदलतो तसा या युगामध्येही जसं स्थल काल बदलत जातं, परिस्थिती बदलत जाते, तसं आचरण, उपासना पद्धती ही बदलत जाणार. आणि म्हणून जर बघितलं तर आपल्याकडे दैवत ही कल्पना सुद्धा बदलत गेली आहे. ज्या देवता वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतात की इंद्र, वरुण, या देवता नंतरच्या पौराणिक काळामध्ये तितक्याशा महत्त्वाच्या न वाटता गणपती, लक्ष्मी, म्हणजे माणसाची गरज बदलली की त्याचा देवही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बदलत चाललो. बरोबर, स्वरूप बदलत. किंवा काही व्रत अशी आहेत की जी नव्याने जास्त उदयाला आली, जसं सत्यनारायणाचं व्रत. बरोबर. हे व्रत गेल्या काही शतकांमध्ये म्हणता येईल असंच जन्माला आलंय, पण अत्यंत लोकप्रिय झालं कारण ते शक्य आहे करणं. मग आपोआप त्याच्या भोवती त्याची कथा आली. मग सत्यनारायण जसा लोकप्रिय झाला तसा सत्यदत्त, अशा वेगवेगळ्या देवतांच्या तशाच दृष्टीनं पूजा बांधल्या गेल्या. कारण पूजन करणं आपल्यापेक्षा एक श्रेष्ठ शक्ती आहे की जी हे सगळं चालवतीये, या विचारावर विश्वास आहे. आणि म्हणून त्याच्या भोवती या सगळ्या गोष्टी साठत गेल्या किंवा जमा होत गेल्या. बरोबर. पण एक मात्र नक्की की काळ बदलला तरी आपल्या मनामध्ये असणारी भीती आणि कुठल्या तरी श्रेष्ठ शक्तीकडून आपल्याला काहीतरी मागावंसं वाटणं, ही भावना तशीच आहे. जे मागायचं ते तसंच आहे, थोड्याफार प्रमाणात ते बदललं आहे. मध्यंतरी एक प्रयोग याविषयी असा केला होता की कित्येक वेळा संस्कृतमध्ये असणारी स्तोत्र, प्रार्थना, त्यामध्ये मागितलेल्या गोष्टी, याचा आपल्या जगण्या वागण्याशी संबंध आपल्याला लावता येत नाही. आणि मग आपण काय मागायचं देवाला? तर 9 दिवसांसाठी वेगवेगळी जी देवतांची रूपं आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये ही सगळी जास्त माहिती व्हायला लागली आहेत. प्रत्येक माध्यम यावरती काहीतरी काम करताय आणि प्रत्येक दिवसाची एक एक लक्ष्मी कशी आहे असा त्यांचा विचार करताय. तर या दृष्टीनं त्या देवतेकडे मागायच्या गोष्टींची जी काही प्रार्थना आहे ती थोडा बदल करून आपल्या भाषेमध्ये मांडता येईल का, असा एक विचार केला. आणि यातूनच समृद्धी जागर नावाचं एक पुस्तिका तयार केली की ज्यामध्ये वेगवेगळे देवतांसाठीची वेगवेगळ्या प्रार्थना आहेत. मगाशी आपण बोलताना एका व्रताचा उल्लेख आपण करायचा राहिला आणि तो म्हणजे शुक्रवारी, श्रावणी शुक्रवारी जे आपण करतो ते जिवंतिकेचं व्रत. जीवतीच. आता ते जिवतीच्या पूजेमध्ये खरं तर
पुरण घालणं, सवाष्ण जेवायला बोलवणं, यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपलं मूल कुठेही असलं तरी ते सुखात असावं, हे त्या आईच्या मनामध्ये आलेली भावना आहे. आणि मुलांचं सुख देणारी अशी जी संतानलक्ष्मी आहे, त्या संतानलक्ष्मीला जी प्रार्थना एक आई करू शकते, ती मूल कुठेही जरी असलं, तिच्या समोर नसलं तरीही तीच प्रार्थना जी आई हजारो वर्षापूर्वी करत होती, तीच शेकडो वर्षांपूर्वी करत होती, तीच आजही करेल. ती प्रार्थना काय आहे तर ती बघूया. हे संतती देणाऱ्या संतानलक्ष्मी, आमच्या आयुष्याला पूर्णत्व देणाऱ्या तुला माझा दंडवत. घरातल्या आणि समाजातल्या मुलांना सद्विचारी बनवायची शक्ती तू आम्हाला दे. कारण फक्त माझ्या घरातलं मूल सद्विचारी होऊन उपयोग नाही, ते बाहेर जाऊन ज्या मुलांमध्ये मिसळणार आहे तीही तशाच विचाराची हवीत. मातृभावनेनं प्रेमाचा वर्षाव सर्व मुलांवर करता यावा अशी सद्बुद्धी तू मला दे. मुलांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या वयाचं होता यावं, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपता यावं, ही आमची गरज आहे. सद्विचार आणि संस्कारांचं लसीकरण बाहेरच्या जगात मूल जाण्यापूर्वीच होणं आवश्यक आहे. समाजात बळावणाऱ्या दुष्ट शक्तींपासून आमची मुलं दूर राहावीत. दुष्ट विचारांचा संसर्ग आमच्या मुलांना होऊ नये आणि त्यांच्याकडून देशाची, समाजाची सेवा घडावी. यासाठी आई तुझा कृपाशीर्वाद आम्हाला हवा आहे. हे संतानलक्ष्मी माते, आजच्या मुलांना उद्याचे उत्तम नागरिक बनवायची शक्ती तूच देऊ शकतेस आणि ती शक्ती तू आम्हाला बहाल करावीस, म्हणून तुला दंडवत. सुंदर. म्हणजे यामध्ये ही जी भावना प्रत्येक आईच्या मनात आहे ती तर बदलत नाही आहे. अशीच एक दुसरी प्रार्थना. प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की माझ्या घरामध्ये भरपूर धान्य, फळं, फुलं हे सगळ्याची समृद्धी असावी. पण ही समृद्धी मागत असताना देवतेने ती दिली तर त्याच्यानंतर आपण काय करायचं याची जबाबदारीसुद्धा आपल्या लक्षात यायला हवी. आणि हे लक्षात आणून देणारी अशी एक प्रार्थना धान्यलक्ष्मीसाठी रचली. ओके. आणि ती प्रार्थना अशी आहे. हे धान्यलक्ष्मी माते, तुला माझा दंडवत. आमच्या आयुष्याला सर्वांगानी, दूध दुभत्यांनी समृद्ध बनवणारी तू म्हणजे धान्य, फळं, फुलं यांची देवता, पीक पाण्याची समृद्धी देणारीच देवता. माते, मला आणि माझ्या परिवाराला तू भरपूर धान्य, फळं, दूध दुभतं पुरव आणि तू दिलेल्या संपत्तीचा माझ्याकडून कधीही अपव्यय होऊ नये. मिळालेला अन्नाचा प्रत्येक कण हा तुझा कृपाप्रसाद आहे, ही भावना माझ्या मनात सतत जागी राहू दे आणि मग या प्रसादाचा मान माझ्याकडून राखला जाऊ दे. आई, तू मला दिलेलं जास्तीचं धान्य भुकेल्या जीवांना आईच्या प्रेमानं वाढावं अशी भावना ज्यामध्ये निर्माण होईल असं मोठं मन मला दे. माझ्या कुटुंबाबाहेर अनेकांना माझ्याकडून अन्नदान घडू देत. माझ्या घरातल्या धान्याचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत. हे अन्नदानाचं समाधान मिळवताना दान केल्याचा गर्व मला कधीही होऊ देऊ नकोस. मी रांधलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट होवो आणि तो खाणाऱ्याला माझ्या मातृभावनेचा प्रत्यय येवो, ही शक्ती तू मला द्यावीस, म्हणून तुला दंडवत. क्या बात आहे. आता जेव्हा आपण ह्या प्रार्थना वाचतो किंवा कदाचित ह्या आपल्या भाषेतल्या, मराठी भाषेतल्या आपल्याला समजणाऱ्या, म्हणजे उच्चारल्यानंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या मनात किंवा तो भाव आपल्या मनात निर्माण होऊन आपण जेव्हा ही प्रार्थना म्हणू तेव्हा हे आता मला पटलं एक पिढी म्हणून की ह्या प्रार्थनेचा मला उपयोग होईल मानसिक पातळीवर आणि ह्या सगळ्या गोष्टीवर. पण आता रोजच्या आयुष्यात जगत असताना असं खूप वेळेला होतं की काहीतरी कन्फ्युजन तयार होतं, कुठेतरी काहीतरी निर्णय घ्यायचा असतो, आपण कुठेतरी अडकतो. मग ही जी सगळी व्रतं आहेत, आपण ज्या गोष्टींचा आत्तापर्यंत विचार केला, ह्याचा मला प्रॅक्टिकल आयुष्यात काय उपयोग आहे, तो कधी उपयोग होऊ शकेल? अगदी बरोबर. कारण हे जर सगळंच आपण वास्तवाला जोडून घेऊ पाहत असू तर ऍक्च्युअली जगत असताना मग आता त्याचा काय फायदा होणार आहे? याचा फायदा कसा होणार तर 2 गोष्टींसाठी होणार. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही वयाच्या कुठल्याही माणसाला भेडसावणारे 2 प्रश्न.
एक म्हणजे त्याला येणारा ताण. अगदी लहान लहान मुलांना सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा आणि आईवडिलांच्या अपेक्षांचा ताण येतो. बरोबर. त्यामुळे ताण कमी करणं, ताण रिलीज करणं, याच्यासाठी ही साधना कुठेतरी आपल्याला या प्रार्थना उपयोगी पडू शकतील, की माझ्यापेक्षा वेगळी कुणीतरी शक्ती आहे की जी घडवून आणेल, मला फक्त माझे 100% द्यायचे. राईट. जी भावना संतांनी ठेवली होती की सगळा भार देवावर घालून टाकला होता, तर कुठेतरी ते समर्पण, ती भावना आपल्याला ताण घालवायला उपयोगी पडू शकेल. बरोबर. आणि दुसरा प्रसंग म्हणजे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हणतात, की प्रत्येकाला टू बी ऑर नॉट टू बी या दोलायमान परिस्थितीत राहायचंच आहे. आणि तिथे आपल्याला निर्णय प्रत्येकाला आपला आपलाच घ्यायला लागतो. म्हणजे अगदी एखादा छोटासा प्रसंग, की एखादी सकाळी उठून डबा करायला घेणारी गृहिणी, की मी ही भाजी करू का ही भाजी करू, ही केली तर अमुकला आवडणार नाही, ती केली तर तमुकला, म्हणजे दोन्ही मधलं एक निवडणं, ही वेळ प्रत्येकावर येणार. आणि त्यावेळी जर आपल्याला काही मदत करू शकणार असेल तर ते म्हणजे विवेक आणि विचार करायची क्षमता. आणि ही ताजी राहावी, ती टोकदार राहावी, कारण ती केव्हाही विचार करायची वेळ येऊ शकते आणि निर्णय योग्य घेता यायला हवा. बरोबर. सिग्नल येलो झालाय, मी जायचंय की नाही ह्या त्या क्षणीच निर्णय घ्यायला लागतो. नाही तर मग तो रेड होतो बाय द टाइम तुम्ही पुढे जाता, किंवा तुम्ही थांबून राहता आणि मागचे हॉकिंग करत राहता. बरोबर. त्यामुळे योग्य वेळी कमीत कमी वेळात योग्य निर्णय घेणं यासाठी जर काही उपयोगी पडत असेल तर खरं तर आपल्या तत्वज्ञानातलं सार ज्याला म्हणतात ती भगवद्गीता. आणि ही भगवद्गीता साधारणपणे पाठ केली जाते. बरोबर. क्वचित प्रसंगी अर्थही समजून घेतला जातो, पण त्या पद्धतीनं ती म्हणण्यानं आपल्याला नेमकं काय करायचं हे कळत नाही. पण त्यामध्येच तर खरं गुपित आहे. भगवद्गीतेचा रोजच्या वापरामध्ये कसा वापर करू शकतो किंवा त्याचा फायदा करून घेऊन आपण निर्णय कसा घेऊ शकतो, यासाठी अप्लाइड गीता अशा पद्धतीनं त्याचा विचार करणं, याविषयी काही काम केलं गेलं. आणि त्यामध्ये कर्तव्य, नेमकं कर्तव्य म्हणजे काय, चिंता ती का वाटते, अशा वेगवेगळ्या विषयांवरती विवेचन करत असताना असं लक्षात आलं की वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर, जे व्यवस्थापनशास्त्रामधले एक अध्वर्यू समजले जातात किंवा जगातला सर्वात श्रीमंत माणूस जो होऊ शकतो, त्यानं ज्या तत्वांचा आधार घेऊन अतिशय सद्विचारानं संपत्ती गोळा केली, त्या माणसानं कुठली तत्व आचरली याचा अभ्यास करता ती सर्व तत्व भगवद्गीतेच्या तत्वांशी मिळती जुळती आहेत असं लक्षात आलं. आणि म्हणून या दोनही गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, कारण ज्या जगामध्ये आपण जगतो, जो व्यवसाय करतो, नोकरी करतो, तिथं आपल्याला ती तत्व जास्त जवळची वाटतात, ते शब्द जास्त जवळचे वाटतात, तत्व तर भगवद्गीतेतलंच आहे. राईट. त्यामुळे अशा पद्धतीनं जर वेगवेगळ्या गोष्टींचं पॅकेजिंग बदलून, असं आपण म्हणू, आपलीच तत्व जर लोकांसमोर ठेवली तर प्रत्येकाला आपल्या पातळीवर श्रेयस आणि प्रेयस काय निवडायचं आणि काय नाही हे करणं खूप सोपं होऊन जाईल. बरोबर. तुम्ही आता हे बोलताना एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की असं खूपदा होतं, आपण एखादं सेल्फ हेल्प बुक वाचतो, एखादा मुद्दा त्यांनी मांडलेला असतो, तो सगळा आपण वाचत असताना खूप नैसर्गिकपणे आपल्या डोक्यात एखाद्या मनाच्या श्लोकाची ओळ जाते की अरे हे तेच आहे. अगदी बरोबर. पण प्रॉब्लेम असा होतो एक पिढी म्हणून, मला असं वाटतं की मनाचे श्लोक शिकत असताना, गीता पाठ करत असताना, एखादं स्तोत्र म्हणत असताना ही जी सोपी करून सांगितलेली, विस्तारून सांगितलेली एखाद्या सेल्फ हेल्प बुक मधली संकल्पना आहे ती मला तिथे नाही कळत. अगदी बरोबर. कारण ओवी मला झेपतच नाही, कारण का कदाचित ती भाषा वेगळी आहे, भाषा वेगळी, काळ वेगळा. त्यामुळे ती आपल्या काळाशी जोडवून घेता आली तर आपल्याला पटकन सुटतात गणित, की तिथे तेच सांगितलंय की काय करा आणि काय नको. तर काळाशी जोडून घेणं हा एक मुख्य भाग, कारण आवरण जरी बदललं ना तरी मूळ तत्व तेच आहे. गीतेची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन बुचकळ्यात पडला होता की मी काय करू आणि काय नको, आणि श्रीकृष्णाने त्याला ठामपणे सांगितलं की तू हे कर, हे तुझं कर्तव्य आहे, हे तुला करायलाच हवं. आणि मग त्याची कोडी सुटली. आपला अर्जुन दिवसातनं 50 वेळा होत असतो. खरंच. त्यामुळे ह्या प्रत्येक वेळी आपल्याला कृष्ण येणार नाही,
मग आपल्याला अशा कुठल्या तरी तत्वांचा आधार घ्यायला लागतो. आणि त्यातही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी पुन्हा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून आपल्याकडे आली आहे, आपल्या धर्मग्रंथांमध्ये, स्मृतिग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की कुठलंही शहाणपण एकदा ऐकून पुरत नाही. आणि म्हणून वारंवारता जी आहे ना, सातत्य जे आहे ना, त्याने आपल्या सवयींवर, आपल्या विचार करण्यावर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच हरिपाठासारख्या गोष्टी, मनाच्या श्लोकासारख्या गोष्टी खरं तर अगदी साध्या सोप्या वाटतात, कारण आपण बोलायला लागलो की आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मनाचे श्लोक शिकवले जातात, पण ते तिथंच थांबतात. त्यामुळे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पाशी आपण थांबतो, पुढे तो आरंभ आहे फक्त. त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं आपलं लक्ष नंतर जायला हवं. त्यामुळे त्या आवर्जून जर आपल्या जीवनाचा भाग म्हणून झाल्या, तशा घेतल्या गेल्या, तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्याला मिळू शकेल. नक्कीच. आत्ता मनाच्या श्लोकाचाच आपण विषय काढला तर मला एक त्याच्यातली ओळ आठवली. गुरु कसा असावा असं एक त्यांनी सांगितलं, किंवा मार्गदर्शक कसा असावा. तर त्यात त्यांनी द्वितीयेच्या चंद्रकोरीचं उदाहरण दिलंय की द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो तया सांडूनी चंद्रमा भावी जेतो. तर मला असं वाटतं तुमचा हा आजचा एपिसोड किंवा हा पॉडकास्ट हा त्या उदाहरणासारखा आहे, कारण त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की द्वितीयेची चंद्रकोर असते ती सहसा दिसत नाही. मग ती कोणाला तरी एका माणसाला दिसलेली असते आणि तो कुठल्या तरी फांदीच्या मदतीने आपल्याला सांगतो की अरे त्या फांदीच्या मागे बघ, ती तुला दिसेल. आणि मग जो माणूस असतो ज्याला दिसलेली नसते त्याला ती दिसते. तर मला असं वाटतं की आज ह्या सगळ्या पिढीला ती फांदी दाखवून चंद्रकोरीपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या पॉडकास्टमधनं तुम्ही केलेलं आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या व्रतांचा विचार करताय, ह्या परंपरेचा, संस्कृतीचा विचार करताय आणि तो गाभा तसाच शाबूत ठेवून आमच्यापर्यंत पोहोचवू पाहताय, तर नवी पिढी म्हणून नक्कीच आमचं हे कर्तव्य आहे की आधी तो गाभा समजून घेणं, आपल्याकडे काय सांगितलंय ते जाणून घेणं आणि मग आजच्या काळानुसार त्याच्यात कसा बदल करता येईल, आपल्याला कसं ते पुढे घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न करणं. तर नक्कीच खूप धन्यवाद. आणि एवढ्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत मला पोहोचता आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की संस्कृतच्या क्षेत्रात कार्यरत असताना हा सगळा साठा फार सुदैवाने आमच्या हाताशी आहे. त्यामुळे हा लोकांपर्यंत पोहोचवणं हे मला असं वाटतं की एक संस्कृत भाषेची जाणकार म्हणून आपलं कर्तव्यच आहे. आणि ते करण्यासाठी सुद्धा एक उत्तम असं अधिष्ठान आणि उत्तम श्रोतृवृंद या निमित्ताने आपण माझ्याशी जोडलात, त्याबद्दल आयोजकांचेही धन्यवाद. येस, थँक्यू. तुम्ही वल्ली माणूस या चॅनलवर आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात त्यासाठी पुन्हा मनपूर्वक धन्यवाद. येस.